फडणवीस यांचा गडचिरोलीमध्ये रात्री मुक्काम आहे। गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरलेत। रात्री उशिरापर्यंत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीमध्ये मुक्कामाला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत। गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दुर्गम भागात भेट देण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत मुक्कामी आहेत। गडचिरोली जिल्ह्याचा अतिसंवेदनशील भाग असलेला खवंडे जो माओवाद्यांचा गड आहे अशा भागात जाऊन आदिवासी नागरिकांशी जवानांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले। गडचिरोलीत त्यांनी रात्री उशिरापर्यंत आढावा बैठक घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज काही माओवाद्यांनी 1,12,00,000 रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आहे। आज आत्ता मुक्कामी देवेंद्र फडणवीस याच पोलीस गेस्ट हाऊसमध्ये आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघू शकता कशी कडक सुरक्षा व्यवस्था आहे। राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गडचिरोलीत आले होते, मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आले असताना ते मुक्कामी होते। आता फुल फॉर्ममध्ये सीएम म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आहे। या दौऱ्यात ते आज मुक्कामाला आहेत। उद्या सकाळी नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।